नोंद घ्यायची, दोन्ही संघांनी देखील याची नोंद घ्यायची। 4 षटकांचा सामना गोलंदाजीसाठी तयार होते। गोलंदाज स्ट्राइक एंडला विशाल, 9 सेकंडला प्रशांत। रिग्नेश आपला 12th मॅन पाठवून द्यायचा प्लीज। चार ओव्हरचा मॅच। राहुल येतोय गोलंदाजीसाठी। चला मॅच ऑन करायचे। मॅच ऑन होते मित्रांनो, पाहू नका फायनल से पहिले फायनल हा सामना दोन्ही मातब्बर संघ। राहुल विशाल खोदून काढलेला चेंडू जातोय लॉंगऑफच्या रिजनला, चांगलं क्षेत्ररक्षण लॉंगऑफला। एक धाव पूर्ण, एक धावने संघाचा श्री गणेशा होतोय। खातं ओपन होतं विशाल याचं, खातं ओपन होतंय हर्षितचं। दोन्ही मातब्बर संघ या फॉर्मॅट मधले, दोन्ही जबरदस्त संघ आणि नक्कीच कशमकश पाहायला मिळणारे प्रेक्षकांना। एक हमारी तर एक तुम्हारी असणार आहे। एक साइडला जबरदस्त गोलंदाज, एक साइडला जबरदस्त बॅटिंग। प्रशांत पुन्हा एकदा खोदून काढलेला, पुन्हा एकदा चांगला चेंडू, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक करतोय तिथे शॉर्ट मिड विकेटला थोडंसं थांबल, मात्र कुठल्याही प्रकारची दुसरी धाव नाही। एकच धाव अजून एक। प्रशांत याचं खातं ओपन होते, धावसंख्या होते 2। चांगली गोलंदाजी राहुल याच्या माध्यमातून पाहायला मिळते। सेम गोलंदाजी, सेम टप्प्यावरती, सेम लाईन ऑन लेंथवरती तो आतापर्यंत टाकत आहे। 2 चेंडू अतिशय जबरदस्त त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला। फुल टच चेंडू, फायदा घेता आलेला नाहीये विशालाला। मिडविकेटच्या रिजनला पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आणि पुन्हा एकदा एक धाव। 3 चेंडूंवरती 3 सिंगल येते, धावसंख्या होते 3। चांगली गोलंदाजी इथे म्हणावी लागेल राहुल याच्या माध्यमातून। रिग्नेश राणाल एक मोठं नाव या फॉर्मॅट मधलं प्रशांत गांगुटीसाठी। यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्लॉग ऑन मारण्याचा प्रयत्न, बॅटची एज चेंडू जातोय लॉंग लेगच्या रिजनला, चांगले क्षेत्ररक्षण तिथे, रनआउटची संधी आणि इथे मात्र हा ना मध्ये प्रशांतची खेळी संपुष्टात ठेवला यो पाचवर टेमघर पाड्यान, आर्यन चषक ठेवला यो पाचवर टेमघर पाड्यान, आर्यन चषक ठेवला यो पाचवर टेमघर पाड्यान। धावा होत आहेत 4। नवीन बॅटर येतोय मैदानामध्ये विजय केने। बघा ज्यावेळेस तुम्हाला रनिंग बिटवीन द विकेट करायची असते ना विकेटमध्ये, त्यावेळेस तुमच्यामध्ये तालतम्य असण्याचं खूप गरजेचं असतं। येस, नो आणि वेट या 3 गोष्टी तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात। कॉलिंग खूप महत्त्वाची असते, तेव्हाच एक धाव दुसऱ्यामध्ये कन्वर्ट होत असते, दुसरी तिसऱ्यामध्ये कन्वर्ट होत असते। मित्रांनो रनिंग बिटवीन द विकेटसाठी येस, नो आणि वेट खूप महत्त्वाचं असतं। नवीन बॅटर मैदानामध्ये येते विजय केने। चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळत आहे। गोलंदाज राहुल याच्या माध्यमातून आतापर्यंत फक्त 4 चेंडूंमध्ये 4 धावा खर्च केलेल्या आहेत। एक रनआउटच्या स्वरूपामध्ये देखील गडी बाद करण्यामध्ये टीम रिग्नेश 11 राणा संघाला यश आलेलं आहे। प्रशांत याची खेळी संपुष्टात। पाहूया विजय, इथून मात्र विजय याला अटॅक चालू करावा लागणार आहे, कारण का संघ अडचणीमध्ये पहिल्या षटकामध्ये आणि 3 षटकांचा सामना यानंतर अजूनही बाकी असणार आहे मित्रांनो। त्यामुळे 40+ या धावा खूपच चांगल्या प्रकारे आपण समजू शकतो। रिग्नेशकडे सुद्धा एक जबरदस्त फलंदाजी आहे। आपण पाहत आहात शंकरदादा जुकर आणि आर्यन 11 भादवड आयोजित भिवंडी इमर्जिंगचा हा अजून एक महासंग्राम क्रिकेटचा आर्यन चषक 2025 आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये आज अक्षरशः षटकारांचा पाऊस पाहायला मिळाला। जवळजवळ 50+ षटकार या स्पर्धेमध्ये आपण पाहिले। लक्ष्मण म्हात्रे काका आपलं देखील शुभ आगमन। नेहमीच या गावामध्ये कोणती स्पर्धा असो व्यासपीठावरती या गावातील अनेक मान्यवर, त्या मान्यवरांना सलामी देणारा फटका, चेंडू जातोय सीमा पार, षटकार। आणि कोणतीही स्पर्धा असो या स्पर्धेला नक्कीच भादवड गावातील अनेक मान्यवर येत असतात आणि गजबजलेला असतो आमचा व्यासपीठ। मान्यवरांना सलामी देणारा षटकार, या षटकाराने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 10।
चांगली फलंदाजी इथे आल्या आल्या षटकाराने खातो ओपन करतोय विजय केने. शेवटचा चेंडू, अंतिम चेंडू अजूनही बाकी आहे. नवीन चेंडू फेकायचा आहे मैदानामध्ये. मॅच बॉल जर आला असेल तर तुम्ही तो देखील घेऊ शकता. आलेला येस, मॅच बॉल चेक करून आपण घेऊ शकता. चांगला फटका इथे विजयाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. फुलटॉस चेंडू होती, पर्वणी होती आणि त्याचा फायदा इथे घेताना बॅटर विजय केने. राहुल षटकातील पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा विजय. यावेळेस मात्र सोडत नाहीये, जसा आला तसा दिला पाठवून. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. अजून एक षटकार 6 धावांसाठी. या षटकाराने मात्र पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आणि धावसंख्या झालेली आहे ती 16. कुठे 4 चेंडूंमध्ये 4 धावा होत्या आणि कुठे शेवटच्या 2 चेंडूंमध्ये 12 धावा आल्या. यालाच तर मित्रांनो क्रिकेट म्हणतात. काय असतं क्रिकेट तर कोणत्याही क्षणी काही होऊ शकतो, त्याला म्हणतात क्रिकेट. पहिल्या 4 चेंडूंवरती हवी होता रिग्नेशचा संघ, मागील 2 चेंडूंवरती हवी झाला तो हर्षित 11 भादवडचा संघ. जबरदस्त फलंदाज विजय केने याच्या माध्यमातून 2 चेंडूमध्ये 2 षटकार. चला गोलंदाजीसाठी तयार नवीन गोलंदाज. गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज आलेला आहे. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. कुणाल. येस कुणाल. नवीन गोलंदाज कुणाल. सामनाकार तो विशाल भोईर. हा सुद्धा एक जबरदस्त फलंदाज आहे. अजूनही मिथून मात्र याचं येणं बाकी आहे. चला कुणाल स्पीडअप करायचं आहे. 3 षटकांसाठी 15 मिनिटांचा टायमर आम्ही सेट केलेला आहे. जवळजवळ 6 मिनटं या पहिल्या षटकासाठी झालेले आहेत. पहिले 4 चेंडू मात्र चांगले आले होते. 3 मिनिटांमध्ये 4 चेंडू झाले होते. तदनंतर मात्र 2 षटकार आले. त्यामुळे थोडंसं उशीर मात्र आपण कव्हर करू शकता. चला कुणाल प्लीज आपण सहकार्य करायचं आहे. ओके, जर आपण झाला असेल तर रेडी होऊ शकता टाकण्यासाठी चेंडू. कुणाल यावेळेस मात्र काहीतरी वेगळ्या प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पलटी शॉट केल्याचा प्रयत्न केला होता. फटक्यामध्ये ताकद नव्हती आणि विशाल भोईर याची खेळी संपुष्टात चांगला झेल आपल्याला फर्स्ट स्लिपमध्ये पाहायला मिळाला. गलीचा रिझन आपण नक्कीच त्या साईडला म्हणू शकतो. तर अशा प्रकारे हा दुसरा हदरा लागतोय टीम हर्षित 11 या संघाला. नवीन बॅटर आपण सज्ज राहायचे. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल कुणालच्या माध्यमातून. नवीन बॅटर संकेत येतोय, एक जबरदस्त खेळाडू ऑलराऊंडर संकेत, त्याच्या माध्यमातून मागच्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळाली होती. तोच संकेत पुन्हा एकदा तयार. रिग्नेशच्या संघामध्ये निकलेश आज दिसत नाहीये. संकेत यावेळेस मात्र दुरून खेळण्याचा प्रयत्न केला होता, लांबून खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनमध्ये जातोय. चांगले क्षेत्ररक्षण देते. एकच धाव याने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 17 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी आतापर्यंत म्हणावी लागेल गोलंदाज कुणालच्या माध्यमातून. नवीन बॅटर मैदानामध्ये संकेत. आता मात्र स्ट्राईक एंडला धडकेबाज फलंदाज विजय केने ज्याने 2 षटकार ठोकले होते. रिव्हर्सचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र LBWची लाऊड अपील करताना सर्व खेळाडू पंच अपील फेटाळून लावतात आणि गडीबाद. थोडासा लेट निर्णय पण थेट निर्णय. इथे मात्र विजय केने याची खेळी संपुष्टात. LBWच्या स्वरूपामध्ये इथे बाद होत आहे फलंदाज विजय केने. बघा ज्यावेळेस तुम्ही सरळ बॅटने मोठे फटके मारत होतात मात्र इथे रिव्हर्सचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला. हॅट्रिकवरती होता षटकारांच्या. मात्र संघाला इथे तुमची गरज होती कारण का पहिल्या षटकामध्ये तुम्ही चांगली फलंदाजी केली आपल्या संघासाठी.
जर अजून तुम्ही टिकून राहिला असता तर नक्कीच 45+ धावा या स्कोअर कार्डवरती लागल्या असत्या. मात्र क्रिकेट आहे मित्रांनो, इथे जर आणि तरला कोणत्याही प्रकारची जागा नसते. असं केलं तर तसं झालं असतं, तसं काय नाही आहे मित्रांनो. नवीन बॅटर येतोय मैदानामध्ये, केतन येतोय. चांगला कमबॅक या गोलंदाजीमध्ये आतापर्यंत पाहायला मिळतोय आपल्याला. 2 विकेट आतापर्यंत प्राप्त केलेले आहेत. कुणाल याने एक धाव दिलेले फक्त आणि फक्त. पहिल्या षटकामध्ये 16 धावा, त्यानंतर या षटकामध्ये आतापर्यंत एकच धाव खर्च केलेली. गोलंदाज तयार कुणाल. संकेत 9 सेकंडला केतन पुन्हा एकदा कट केलेला गॅपमध्ये डेलिकेटेड फटका. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. यालाच म्हणतात मित्रांनो कमी ताकद आणि रिझल्ट मोठा, अशा प्रकारचा फटका होता. डेलिकेट कट केला होता चेंडूला गॅपमध्ये. गलीमधून चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चौकार आणि संघाची धावसंख्या होते ती 21 वरती. अशाच प्रकारच्या फटक्यांची गरज आहे इथे फलंदाजी करणाऱ्या हर्षितच्या संघाला, कारण का त्यांना देखील माहिती आहे रिग्नेश एक मोठं नाव आहे या फॉर्मॅटमधलं. जो गॅप होता ना त्या गॅपमधून इथे चेंडूला खेळला आणि रिझल्ट खूप भारी आला 4 धावांसाठी. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस मात्र स्ट्रेट पाठवलाय. जातोय का? येस, इट्स अ 6. 6 धावांसाठी षटकार. ती पाहुणे सारे मनान आज क्रिकेटच्या मैदानात, आज क्रिकेटच्या मैदानात, आज क्रिकेटच्या मैदानात. ही आर्यन 11 ची पोर करती पाहुण्यांचा सन्मान, करती पाहुण्यांचा सन्मान, करती पाहुण्यांचा सन्मान. नक्कीच मित्रांनो, ह्याला तर क्रिकेट म्हणतात. ज्या गोलंदाजांनी पहिल्या 3 चेंडूंवरती चांगली गोलंदाजी केली होती, मागील 2 चेंडूंमध्ये त्याचा खरपूर समाचार घेताना इथं बॅटर केतन शेवटचा चेंडू घेऊन. हो, यावेळेस मात्र नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू हवे ते झेल सुटतोय. आय थिंक गणेश मॅन फ्रॉम काटई याच्याकडून झेल सुटतोय. आणि अशा प्रकारे 2 षटकांची समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्ती ती धावसंख्या झालेली आहे ती 28 या आकड्यावरती. केतन याचं झेल सुटणं खूप महागात पडू शकतो, कारण का केतन याने 1 षटकार 1 चौकार आत्तापर्यंत खेळलेल्या कुठल्याही प्रकारचं चेंडूवरती नजर नव्हती. फक्त आणि फक्त बॅट लावली मध्ये चेंडू गेला हवेमध्ये. मात्र तिथं असलेल्या खेळाडूने केली चूक. झेल सुटतोय आणि एकच धाव. नवीन तोच गोलंदाज येतोय गोलंदाजीसाठी. गणेश येतोय गोलंदाजीसाठी. आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये आपण म्हणू शकतोय हर्षितचा संघ. चांगली गोलंदाजी नाही राहिलेली. 2 षटकांमध्ये धावा खर्च केलेल्या त्या 28. दोन्ही एक बलाढ्य संघ आहेत. इथून जर 45+ धावा येणाऱ्या 2 षटकांमध्ये झाल्या तर एक चांगली मॅच प्रेक्षकांना नक्कीच पाहायला मिळू शकते. गोलंदाज तयार गणेश. स्ट्राईकवरती तोच बॅटर ज्याने चांगली फलंदाजी केली, केतन. गणेश केतनसाठी. हो, पुन्हा एकदा हेलिकॉप्टर, पुन्हा एकदा संधी आहे. पाहूया. यावेळेस मात्र नोमन्स लँडमध्ये चेंडू पडतोय. एकदा पूर्ण झालेली आणि 2 धावा इथे पूर्ण करून घेताना 2 धावांनी संघाची धावसंख्या होते 30 या आकड्यावरती धावा जात आहेत. चांगली गोलंदाजी नाही म्हणावी लागेल आतापर्यंत, मात्र फलंदाजी खूप जबरदस्त होत आहे इथे टीम हर्षित 11 या संघाकडून. अजूनही मिथून मात्र याचं येणं बाकी आहे. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. हो, यावेळेस मात्र खोदून काढले चेंडू जातो लॉंगांच्या रिजनला. चांगला फटका होता. ब्लॉकमध्ये चेंडू टाकला होता, मात्र फटका देखील तितका दर्जेदार संधी होती एकच धाव पूर्ण करून घेण्याची. 1 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 31 या आकड्यावरती. गणेश मॅन फ्रॉम काटई याच्या माध्यमातून आता आपण गोलंदाजी पाहत आहोत. चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत
2 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केलेल्या आहेत मित्रांनो. या ग्राउंडचा जर बाउंड्री डायमेन्शन आपण पाहिलं तर 10+10 ते 12+ धावा ह्या बॅटरसाठी खूप चांगल्या असतात, तर 10 धावा या गोलंदाजीसाठी खूप चांगल्या असतात. यावेळेस मात्र खेचलेला आहे चेंडूला आणि चेंडूला पाठवलेला आहे देखील मिडविकेटच्या वरून 6 धावांसाठी षटकार. खूप स्लो चेंडू होता आणि चेंडूला पाठवला मिडविकेटच्या वरून 6 धावांसाठी षटकार. शिवरायाला वंदन करून उतरलो सारे मैदानानं, शिवरायाला वंदन करून उतरलो सारे मैदानानं. आर्यन चषक ठेवला यो पाचवर टेमघर पाड्यानं, आर्यन चषक ठेवला यो पाचवर टेमघर पाड्यानं. बघा शॉर्ट चेंडू हा नक्कीच तुम्हाला कधी कधी फायदा देत असतो, मात्र त्यामध्ये गती असणं खूप गरजेचे असते. इथे शॉर्ट चेंडूसुद्धा होता आणि त्यामध्ये स्लोअर व्हेरिएशन देखील त्यांनी केला होता. त्याचाच फायदा फलंदाजाकडे खूप टाईम होतं आणि खेचला चेंडूला मिडविकेटच्या वरून 6 धावांसाठी षटकार. बघा रिग्नेस संघ आपल्याला पॅनलाइज करण्यात येत आहे टी शर्टसाठी, याची नोंद घ्यायची. आम्ही या षटकानंतर त्या 2 धावा पॅनल्टीच्या ॲड करणार आहोत. ब्लू कलरच्या जर्सीमध्ये तुमचा एक खेळाडू आहे, सो तुम्हाला पॅनलाइज करण्यात आलेला आहे. 2 धावा पॅनल्टीच्या आम्ही या षटकानंतर ॲड करू. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये स्टेपरमध्ये चुकताना डेड बॉलचा इशारा येतोय पंचांकडनं. गोलंदाज तयार. गणेश पुन्हा एकदा खेचून मारण्याचा, दुरून मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू हवे ते स्वतः गोलंदाज येतोय मात्र पोहोचू शकणार नाहीये. तोपर्यंत संधी 2 धावा पूर्ण करून घेण्याची. या 2 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 39 या आकड्यावरती. संकेत मात्र चांगली फलंदाजी करतोय. दुसऱ्या साईडला जर आपण पाहिलं तर केतन याने देखील चांगली फलंदाजी केलेली. केतन याचा झेल सुटला होता. पाहूया गोलंदाज तयार गणेश. पुन्हा एकदा लांबून मारण्याचा प्रयत्न. बघा कुठल्या प्रकारचा फुटवर्क दाखवत नाहीये तिथे बॅटिंग करणारे खेळाडू. फटका तर येतोय, बॅटला लागतोय, मात्र फुटवर्क देखील कंपल्सरी कंपल्सरी तर नाही म्हणावू शकत, मग फुटवर्क गरजेचं असतं क्रिकेटमध्ये मित्रांनो. फुटवर्क, टायमिंग आणि तुमचं स्ट्रोक सिलेक्शन हे खूप महत्त्वाचं असतं. 1 धावाने संघाची धावसंख्या होते 40. असे अनेक खेळाडू देखील आपण पाहिले आहेत जे जागेवरून फटके मारत असतात, कुठल्याही प्रकारचा फुटकार नसतो, मात्र त्यामध्ये ताकदची खूप गरज असते. ताकद जर तितकी असते नंतर नक्की तुम्ही बाउंड्री क्लिअर करू शकता. आणि इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू पुन्हा एकदा नोमॅन्स लँडमध्ये पडतोय. 1 धाव तर पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धाव देखील सहजगत्या पूर्ण. तिसऱ्या धावेचा कोणत्याही प्रकारचा प्रयत्न नाही आहे. तर अशा प्रकारे 3 षटकांची समाप्ती आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 42. चांगल्या आणि मजबूत स्थितीमध्ये इथे जाताना टीम हर्षित 11 योगेशदादा गुळवी पुरस्कृत हा संघ. चौदा धावा खर्च केल्या या षटकामध्ये गणेशाने. आता मात्र अंतिम आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज सोहम. पाहूया चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे सोहम याला. मात्र चांगली फलंदाजी दोन्ही बॅटर संकेत आणि केतन यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि पॅनल्टीच्या 2 धावा आम्ही आता इथे ॲड करतोय. तर 3 षटकांच्या समाप्तीमध्ये धावसंख्या होती 42 आणि या 2 धावसंख्या झालेली 44. रिग्नेस संघाने याची नोंद घ्यायची. 44 धावा इथे आम्ही केलेल्या आहेत ॲड 2 पॅनल्टीच्या. 3 षटकांची समाप्ती आणि धावसंख्या होते ती स्कोर कार्डवरती 44. चला स्पीडअप करायचं आहे सोहम प्लीज. ओके चला प्लीज
टाईमच्या बाबतीमध्ये थोडं सहकार्य करा. गोलंदाजी करणारा संघ रिग्निश सोहम येतोय. सोहम याला पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. सोहम याचा चेंडू ब्लॉकरमध्ये टाकला होता, खोदून काढला. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी तिथे बघा. चेंडू चांगला, फटका चांगला, फिल्डिंग चांगली, फेकी चांगली आणि रिझल्ट फक्त आणि फक्त एक धाव. एक धावाने संघाची धावसंख्या 45 या आकड्यावरती. 3 गडी बाद आतापर्यंत करण्यामध्ये यश आलेलं आहे. मात्र तदनंतर चांगली फलंदाजी डेंजर झोनमध्ये हळूहळू का होईना यावेळेस मात्र दुरून खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि बाउंड्री देखील क्लिअर करतोय. काय फटका यार, जबरदस्त, अतिशय सुंदर फटका. चेंडूला पाठवला, केतन याने 6 धावांसाठी षटकार. आणि आर्यन चषक ठेवला यो पागल टेमकर पाड्यानं. आर्यन चषक ठेवला यो पागल टेमकर पाड्यानं. जबरदस्त फटका इथे पाहायला मिळाला केतन याच्या बॅटमधून. काय फटका होता, चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या वरून पाठवला होता. टिपिकल इंटरनॅशनल मध्ये ज्या प्रकारे फटके पाहतो ना आपण, त्याच प्रकारचा फटका इथे पाहायला मिळाला. 6 धावांसाठी 50 कंप्लीट होते टीम हर्षितची. इथून मात्र डेंजर झोनमध्ये, कारण का हर्षितकडे सुद्धा तुषार, प्रशांत, संकेत अशा मातब्बर गोलंदाज आहेत. आता इथून मॅच रंगणार आहे मित्रांनो. मॅच पाहायला मजा येणार आहे, कुठेच जाऊ नका. एक जबरदस्त मॅच, कारण का 2 संघ, एक टॉपचा संघ, दुसरा देखील तितकाच महत्त्वाचा संघ, तो देखील कमी नाहीये. फलंदाजी करणारा हर्षित बघा, यालाच क्रिकेट म्हणतात मित्रांनो. चांगला फटका होता, त्यानंतर चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. रनआउट करण्याचा कोणत्याही प्रकारचा प्रयत्न केला नाहीये. चेंडू जातोय निर्धाव, फटका चांगला, तदनंतर मात्र चांगली गोलंदाजी. आणि क्रिकेटमध्ये हेच तर होत असतं, ज्यावेळेस मित्रांनो 2 मोठे संघ एकामेकांच्या विरोधात खेळत असतात. एक तुम्हारी तर एक हमारी असं चालत असतं. चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळाली गोलंदाज सोहम याच्या माध्यमातून. 3 चेंडूंमध्ये 7 धावा खर्च केल्यात. येणारे 3 चेंडू बाकी आहेत. पुन्हा एकदा आपटलाय आणि जसा आपटलाय तसा पाठवलाय. चेंडू जातोय 6 धावांसाठी मिड विकेटच्या वरून षटकार. चषकाचं ठाणे या जिल्ह्यात भिवंडी तालुक्यात नाव गाजतं या चषकाचं. आर्यन चषक ठेवला यो पादवर टेमकर पाड्यानं. आर्यन चषक ठेवला यो पादवर टेमकर पाड्यानं. आर्यन चषक ठेवला यो पादवर टेमकर पाड्या. आता मात्र स्वतःवरती नाराज असणारे गणेश, कारण का गणेशाला माहिती आहे जो जेल मी सोडला तो आत्तापर्यंत पडलेला आहे 12 धावांसाठी. आत्तापर्यंत 12 धावा आलेले आहेत, अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. ह्याच फलंदाजाचा जेल सुटला होता आणि यो एक देखील अजून एक सुंदर फटका. चेंडू होते लॉंगॉनच्या रिजनला, चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव पूर्ण. इथे मात्र रनआउट होण्याची संधी आहे. थ्रो चुकीचा येतोय आणि 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावाचा प्रयत्न, 3 धावा देखील. पंच किती धावून झालेले आहेत? 2, 3. ओके, 3 धावा इथे धावलेले आहेत. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. इथे मात्र थ्रो चुकीचा होता, फिल्डिंग खूप जबरदस्त होती. मात्र जिथे 1 धाव देण्याची होती तिथे 2 धावा अजून खर्च केलेल्या आहेत. या 3 धाव्याने संघाची धावसंख्या होती ती 60. आता मात्र खूप डेंजर झोनमध्ये धावा जाताना मात्र हे देखील विसरून जाणार नाहीये मित्रांनो, कारण का समोरील संघामध्ये देखील जबरदस्त बॅटर आहेत. खराब चेंडू, पुन्हा एकदा खराब चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. अवांतर धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 61. इथून मात्र मॅच जबरदस्त होणार आहे मित्रांनो, कारण का जबरदस्त मॅच प्रेक्षकांच्या भेटीसाठी. हर्षित विपक्ष रिग्नेश राणाल, 2 मातब्बर संघ, 2 जबरदस्त संघ आज एकामेकांच्या विरोधात. या अगोदर या 2 संघांमध्ये एकही मॅच झालेली नाहीये. आज पहिल्यांदा दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात. पुन्हा एकदा लांबून मारण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र वाईड यॉर्कर चेंडू ठेवला होता. अशा प्रकारे 4 षटकांची समाप्ती आणि 4 षटकांची समाप्ती ती धावसंख्या झालेली ती स्कोर कार्डवरती. 61 धावा आणि 62 धावांचं आव्हान असणार आहे टीम रिग्नेश इलेव्हन राहणार या संघाच्या विपक्ष. बघा, एक मोठा संघ या स्पर्धेच्या बाहेर गेला. तो प्रणशी 11 ठाकराचा पाडा याच्या स्वरूपामध्ये रिग्नेश इलेव्हन राहणार
चेस करतोय का पाहूया. विघ्नेशला देखील खतऱ्याची घंटी इथे निर्माण करतोय हर्षितचा संघ. पाहायला विसरू नका. सेकंड इनिंगमध्ये धावा करायच्या आहेत त्या 62. बासष्ट धावांचं एक विशाल लक्ष इथे ठेवण्यात आलेलं आहे. हर्षित इलेव्हन टिमगरपाडा योगेश गुलबी फॅम टीम एक बलाढ्य संघाच्या अगेन्स्ट चांगली फलंदाजी सध्याच्या घडीला झालेली आहे. तर शतरक्षण लावायचं आणि सलामीची जोडी देखील मैदानी क्षेत्रामध्ये पाठवून द्यायची आहे. मला तिथे समोरच्या स्वर्गीय श्यामनाईक गॅलरीमध्ये वॉल ऑफ भादवर करेश म्हात्रे यांचं शुभ आगमन झालेलं आहे, ज्यांच्या माध्यमातून स्पोर्ट्स शूज देण्यात आलेले आहेत. उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाजसाठी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पोर्ट्स शूज देण्यात आलेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तसेच मिलिंद म्हात्रे आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपणास विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट स्पॉन्सर करण्यात आलेला आहे, ज्यांच्या माध्यमातून BTPL ऑर्गनाईज करण्यात आला होता आणि भादवड बी धमाका ग्रामीणचं क्रिकेट तुम्ही या मैदानावर डे नाईट ती स्पर्धा बघितली होती. त्या स्पर्धेचे आयोजक सचिन भाऊ तरे आणि योगेश तरे यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करू. मात्र मी विनंती करतोय करेश म्हात्रे यांना की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचा. मिलिंद म्हात्रे आपण देखील या. आम्ही आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. मित्रांनो, यावर्षी भरपूर मोठा संघर्ष भादवड टीम संघाचं राहिलं आहे. मात्र मी म्हणेल की जाता जाता एक संपूर्ण गाव नक्कीच करत आहे. त्यांचा खेळ खूप चांगला आहे, मात्र तालमेलची कुठेतरी कमी आहे. नवीन खेळाडू उभरते खेळाडू जे आहेत कुठेतरी जिद्द घेऊन खेळत नाही आहे. त्यांच्याकडून देखील फार मोठी अपेक्षा आहे टीमला. नवीन खेळाडू असल्यानंतर जे सिनियर खेळाडू आहेत नक्कीच कुठेतरी स्ट्रगल करत आहेत नवीन खेळाडूंच्या सोबत. मात्र 3 ते 4 खेळाडू खेळत नाही मैदानामध्ये, तर 11 खेळाडू खेळतात. 11 खेळाडूंना खूप चांगला क्रिकेट खेळणं फार महत्त्वाचं आहे. म्हणून प्रत्येक खेळाडूला नम्र विनंती असेल की सिनियर खेळाडू ज्या प्रकारे खेळत आहेत त्या प्रकारचा परफॉर्मन्स तुमचं होणं फार महत्त्वाचं आहे. चल आपण तर आता मॅचच्या दिशेने वळूया. आपण पुन्हा एकदा 62 धावांचं एक मोठा लक्ष बॅक टू बॅक, कारण की याच्या अगोदर रखा दादा या संघाच्या अगेन्स्ट मोठा लक्ष ठेवण्यात आला होता. मात्र इथे गावच्या मैदानामध्ये अर्थातच गावच्या स्पर्धेमध्ये हर्षित इलेव्हन टीम संघाने 62 धावांचं एक मोठं लक्ष ठेवलं आहे आणि सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये आली आहे. आणि गोलंदाजीसाठी संकेत आपली तयारी करताना आपण पाहतोय. सलामीची जोडी तुम्हाला पाहायला मिळते. राहुल तरे आणि मनीष पाटील ही जोडी तुम्हाला इथे पाहायला मिळते. स्वर्गीय रतनबुवा पाटील चषकामध्ये बाईक मिळाली होती या खेळाडूला. तो सध्या खेळपट्टी तुम्हाला पाहायला मिळेल नो स्ट्राईकच्या दिशेने. संकेत मॅच ऑन. 62 धावांचं एक मोठं लक्ष आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी इथे सुरुवात तयारी पाहायला मिळते. पहिला चेंडू काय घडलं तिथे पाहूया आपण. धाव घेण्याचा प्रयत्न होता, मात्र डायरेक्ट हिट झाले असते तर पंचांनी देखील विचार करावा लागला असता. अगदी सुरुवात चांगली केली आहे संकेतने. फुटवर्कची कुठेतरी कमतरता बॅटर्सच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहिलं मन बनवलं, ऑफस्टिकच्या बाहेर निघून मारण्याचं, मात्र जागेवर जाऊन पुन्हा एकदा स्ट्रोक बनवण्याचा प्रयत्न केला. थोडंसं
ऑफ कटर चेंडू पाहायला मिळाला. आतमध्ये चेंडू थोडासा कट झाला होता, त्याचा कारण स्ट्रोक बनला नव्हता तिथे. डॉट चेंडू, चांगली सुरुवात हर्षित इलेव्हन टेमगरपाडा टीम संघाच्या माध्यमातून. ऑफस्टिकचा चेंडू उडवलाय समोर, मिड विकेट क्षेत्रामध्ये फक्त बघत राहील. चेंडू चाललाय सीमा रेखा पार, येतोय षटकार. आर्यन चषक ठेवला यो बादवर टेमघर पाड्यानं. थँक्यू डीजे. गुडलँड्सवर हा टप्पा ठेवण्यात आला होता, थोडासा बाउन्स देखील मिळाला होता, मात्र बॅटर देखील तितकाच उंच पुरा हा खेळाडू आणि त्याच्या रडारमध्ये हा चेंडू आला होता आणि सरळ फेकून दिला होता मिड विकेटच्या वरतून. येतोय षटकार. षटकाराने इथे धावांना सुरुवात होत आहे रिग्नेश इलेव्हन राणा टीम संघाच्या माध्यमातून. एका बाजूला रिग्नेश पाटील फॅम टीम रिग्नेश इलेव्हन राणाल आणि दुसऱ्या बाजूला योगेश गुलबी फॅम टीम हर्षित इलेव्हन. सध्याच्या घडीला रिग्नेश इलेव्हन टीम संघ चांगला खेळत आहे भिवंडी इमर्जन्सीच्या माध्यमातून. गोलंदाज संकेत राईट आर्म ओव्हर द विकेटने. पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न, मात्र बॅटच्या स्लॉट मध्ये स्टँड अँड डिलिव्हर. अजून एक मोठा फटका, बॅक टू बॅक दुसरा षटकार. कडक बॅटिंग. पहिला चेंडू अगदी डॉट केला आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 मॅक्सिमम 6 इथे पाहायला मिळते. राहुल तरे ऑन फायर नाव. जबरदस्त फटकेबाजीला इथे सुरुवात झाली आहे. चांगला खेळ सध्याच्या घडीला रिग्नेश इलेव्हन राणा टीम संघाच्या माध्यमातून. पुन्हा टाकावा लागेल ऑफस्टिकच्या बाहेर. चेंडू आपल्याला पाहायला मिळते वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. थोडस दबाव इथे गोलंदाजावर. टार्गेट चांगला सेट केलं, मात्र त्याला डिफेन्स देखील करावा लागेल. त्याचबरोबर गोलंदाजी देखील चांगली ठेवणं फार महत्त्वाचं आहे. एखादा डॉट विकेट पुन्हा एकदा मॅचमध्ये कमबॅक होऊ शकतो. मॅच सुरू झाली आहे राणा टीम संघासाठी. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये देखील होता, मात्र गली पॉईंटचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचला नाहीये. एक सिंगल धाव कंप्लीट. .360 डिग्रीने बॅटिंग करणारा हा खेळाडू सध्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल, तो म्हणजेच मनीषचा आता एकच खेळ पाहायला मिळेल, तो म्हणजे चौकार षटकार. अटॅकिंग क्रिकेट 62 धावा बनवायचे आहेत. मनीष पाटील ऑरेंज कॅपमध्ये आपल्याला पाहायला मिळतो हा खेळाडू. थोडंसं फिल्डिंग करणाऱ्या संघाला विनंती असेल की आपण जास्त वेळ खर्च करू नका, कारण की इथून अजून एक सामना होईल. गोलंदाज राईट अप ओव्हर द विकेट संकेत. मोठा फटका खेळला आहे. मिस टाइम चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे, चुकी होणार नाहीये. मोठा धक्का लागला इथे टीम रिग्नेश इलेव्हन राणा टीम संघाला. बॅटर आउट. यांची घेऊन यान पोर खेळतन मैदानान, पोर खेळतन मैदानान, पोर खेळतन मैदानान. मारती चौकार षटकार आज भातवड टेमघर पाड्यान, आज भातवड टेमघर पाड्यान, आज भातवड टेमघर पाड्यान. थँक्यू. पहा आर्यन इलेव्हन टीम संघाचे संदीप पाटील स्वतःहून स्वर्गीय मंजुलाबाई करसनतरे खेळाडू कक्षामध्ये आहेत आणि संदीप पाटीलने सांगितलं की हा आऊट आहे. सर्व खेळाडूंना त्यांनी शांत केला, एका शब्दाने गार केलं असं म्हणूया आपण. खेळाडू कक्षामध्ये स्वतः ते तिथे उपस्थित आहेत आणि त्यांचं लक्ष पहा. यालाच तर आर्यन चषकाची खासियत म्हटली जाते. बारीक बारीक गोष्टींवर देखील त्यांचं लक्ष आहे. हे पाहू शकता आपण टीम मॉनिटर आमचे बंधू संदीप पाटील यांना दाखवलं जात आहे. न्यू बॅटर मैदानात मध्ये आला सुशांत. ओलीचा खेळाडू आहे आणि आल्या आल्या पावली परतीचा प्रवास करेल हा खेळाडू. बॅक टू बॅक दुसरा झटका रिग्नेश इलेव्हन राणा टीम संघाला. बॅटर आउट. शंकर दादाने सामने ठेविले पाहुणे आदर्श गावाचं, शंकर दादाने सामने ठेविले पाहुणे आदर्श गावाचं. आर्यन चषक ठेवला यो. थँक्यू डीजे. 2 षटकार पाहायला मिळाले, 2 विकेट्स देखील पाहायला मिळाले या षटकामध्ये. म्हणजे धावा झाल्या धावफलकावर 14 आणि 2 विकेट गमावलेले आहेत, ते म्हणजे राणा टीम संघाने. लगेच शॉटमध्ये मीटिंग देखील मैदानामध्ये सुरू झाली आहे हर्षित इलेव्हन टीम संघाच्या माध्यमातून. बॅटर लगेच पाठवून द्या मैदानाच्या आतमध्ये.
पंच आपण या गोष्टीकडे लक्ष द्यायचं. बॅटर सरळ डगआउटमध्ये पोहोचलाय आणि दुसरा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आले नाही आहे. तुम्ही थोडंसं चर्चा करा दोन्ही पंचांनी, कारण की स्पर्धा जरी भिवंडी इमर्जन्सीच्या अंदाजामध्ये खेळली जात आहे, मात्र नियम सर्वांसाठी लागू आहेत. पाहूया पंच काय चर्चा करतायत. ज्ञानदेव पाटील सर आहेत आणि राजेंद्र पाटील, वीर तानाजी दापोडे टीमचे एक पोटीप्लेचे जबरदस्त खेळाडू ज्ञानदेव पाटील आणि चिरोबा कोण संघाचे राजेंद्र पाटील पंचांच्या भूमिकामध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. राजेंद्र पाटील सर काय चर्चा करतील नक्कीच आपण बघणार आहोत. चंद्रकांत जोशी आपण जायचं मैदानाच्या मध्ये. पंच तिसरे आहेत कैलाश नाईक जादूकर, आपण पोहोचायचे मैदानाच्या आतमध्ये. मिथुन मात्रे जेव्हापासून कॉमेंट्री बॉक्समध्ये आलेले आहेत, बारीक बारीक गोष्टीकडे त्यांचं लक्ष आहे की त्यांची ड्रेसिंग कंप्लीट नाही आहे, त्यांचे खेळाडू कमी आहेत, त्यांना पॅनल्टी द्या पॅनल्टी द्या. त्यांना एकच पॅनल्टी दिली आम्ही आणि आता काय घडले नक्कीच पंच थोडं आयोजकांशी चर्चा करतात. कारण की श्रीलंका टीमचे मॅथ्यूजला पण आपण वेळेच्या बाबतीत आपण आऊट होताना बघितलं होतं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. पाहूया तिन्ही पंच एकत्र येत आहेत. कैलाश नाईक, ज्ञानदेव पाटील सर आणि राजेंद्र पाटील. जादूगर कैलाश टेनिस क्रिकेट बॉलमध्ये ज्यांनी जयदुर्गा संघाचं नाव क्रिकेटच्या माध्यमातून उंच केले ते पंचांच्या भूमिकामध्ये आपण पाहतोय कैलाश नाईक यांना. आणि अगदी आंतरराष्ट्रीय प्रमाणे नियमानुसारच हा निर्णय घेण्यात आलेला आहे. तिन्ही पंच एकत्र आले आणि पहा आपण श्रीलंकाचा मॅथ्यूज जो आहे वेळेच्या बाबतीत आऊट झाला होता आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर, मात्र टेनिस क्रिकेट बॉलमध्ये पहिल्यांदा असा आपण हा प्रकार तो म्हणजे आर्यन चषक मध्ये बघितलेला आहे. बॅटर टाईमनुसार बॅटर आऊट झालेला आहे आणि आता दुसरा बॅटर मैदानाच्या आतमध्ये येईल. मिथुन मात्रेचं लक्ष होतं या गोष्टीकडे. बॅटर आउट, न्यू बॅटर लगेच मैदानामध्ये यायचे आपण. बॅटर आला, त्याचं नाव देखील कोणाला माहिती नाही, तो बॅटर वापस देखील केला. आता यशराज मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि एक यश रिटर्न गेला, काही हरकत नाही आहे. कॅप्टन आलाय यशराज फ्रॉम कोपर. यशराज पाटील कोपरचे एक्सपोर्टक फलंदाज आहेत, ते मैदानाच्या आतमध्ये आलाय. टाइम आउट नियमानुसार भिवंडीमध्ये प्रथमतः आपण बघितलं आहे असा खेळाडू बाद झालाय. चांगला निर्णय घेतला पंचांनी, हा निर्णय फार योग्य होता आणि सर्वांचं लक्ष या गोष्टीकडे होतंच. मॅथ्यूज सारखा खेळाडू देखील परतीचा प्रवास करताना आपण बघितलं वर्ल्ड कपमध्ये. बांगलादेशच्या खेळाडूने नक्कीच पंचांकडे चर्चा केली, पंचांनी टाईमनुसार त्याला आऊट दिला. म्हणून सांगतो 30 सर्कल क्रॉस होणे अगोदर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येणं फार महत्वाचं आहे. पहा आता तो दबाव जो पहिल्या षटकापासून आहे तो दबाव दुसऱ्या षटकामध्ये देखील पाहायला मिळते. अजून एक धक्का, बॅटर आउट. घर पाड्यान आर्यन चषक ठेवला यो माधवर टेमघर पाड्यान. आर्यन चषक ठेवला यो माधवर टेमघर पाड्यान. आर्यन चषक ठेवला यो माधवर टेमघर पाड्यान. थँक्यू. विकेट्स 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 तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आता एक पिंच हिटर मैदानाच्या आतमध्ये गणेश पाटील फ्रॉम काटई मैदानाच्या आतमध्ये येतोय. चांगला खेळ हर्षित इलेव्हन टीम संघाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. या स्पर्धेला सन्माननीय वॉल ऑफ बहादूर करिश मात्रे यांच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज स्पोर्ट्स शूज देण्यात आलेले आहेत, त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू. त्यानंतर कल्पेश बलिराम गुलवी आणि ॲडव्होकेट अल्पेश बलिराम गुलवी यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू, ज्यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह ट्रॉफी ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत. कैलासवासी बलिराम रामचंद्र गुलवी यांच्या स्मरणार्थ त्या ट्रॉफ्या आहेत. सावंत मात्रे बादवड संघाचे ते कॅप्टन आहेत, यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करू, ज्यांच्या माध्यमातून 6 चेंडूंचे बॉक्स देण्यात आलेले आहेत.
बॅटची एजंट कोण, मात्र पंचांनी नो बॉल, मला वाटतं ओ स्टेप चेंडू टाकलेला आहे. पहा ज्ञानदेव पाटील आहेत आणि बारकाईने लक्ष ठेवताना या मॅचवर, कारण की महत्वाचा मॅच आहे. आणि आता ओ स्टेप नो आलाय म्हणजे फ्रीट असेल. आता फ्रीट गणेश पाटीलला संधी देणं म्हणजेच खत्री की घंटी वाजू शकतो इथे हर्षित इलेव्हन टीम संघासाठी. दक्ष दीपेश नाईक पोचला गेलाय. जी लहान मुलं मैदानाच्या आतमध्ये जातात त्यांना विनंती असेल मॅच सुरू असताना आपण मैदानाच्या आतमधून येऊ नका. त्यानंतर सन्माननीय रुपेश जुकर यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करू, ज्यांच्या माध्यमातून कूलर देण्यात आलेले आहे. मालिकावीरसाठी कूलर आहे त्यांच्या माध्यमातून. शंकरदादा जुकर यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करू. सामनावीर गिफ्ट्स आणि सन्मान चिन्ह ट्रॉफीज जे आहेत ते देण्यात आलेले आहेत. फ्रीट असेल आणि आता फ्रीट पाहूया कोणत्या प्रकारे समाचार घेईल गणेश. फ्रीट होतं, फायदा घेता आलं नाहीये. गोलंदाजी चांगली होत आहे. गोलंदाज आकाश बादशाह पोगावचा हा खेळाडू आहे. पोगावचा खेळाडू म्हणजेच शेलके ब्रदर्स संघाचा हा खेळाडू, ज्याने जबरदस्त कामगिरी केली या चालू हंगामामध्ये. त्या गोलंदाजाला आपण पाहतोय. डीडी स्पोर्ट्स भिनार या ग्राउंडवर उत्कृष्ट गोलंदाज ठरला होता हा खेळाडू. चांगली कामगिरी, चांगली गोलंदाजी, यादगार कुठेतरी इनिंग खेळताना आपल्या संघासाठी. पहा बघितलं स्थान चेंज केलं फलंदाज मात्र ऑफस्टिकच्या बाहेर टाकला चेंडू. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. अंपर इज बेस्ट जज. पंचांनी बघितलं, पारखलं, थोडंसं लक्ष दिलं त्या गोष्टीकडे आणि जो काही निर्णय आहे तो आपल्यापर्यंत पोहोचवला गेलाय. वाईट एक्स्ट्रा धाव. या स्पर्धेचे आयोजक शंकरदादा जुकर देखील या मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत. अगदी पहिल्या चेंडूपासून इथे हेलिकॉप्टर फाईट करण्याचा प्रयत्न. यशराज देखील परतीचा प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळते. अजून एक धक्का दिला. बॅटर आउट. थँक्यू डीजे. पहिल्या मॅच मध्ये एक उलटफेर झाला होता, तो म्हणजेच प्रांशी इलेव्हन ठाकरेचा पाडा टीम संघाला पराभूत केला होता. आणि आता खत्री की घंटी सध्याच्या घडीला रिग्नेश इलेव्हन राणा टीम संघाचे, कारण की धावा फक्त आणि फक्त झालेली आहे धावपलकावर 17 आणि खतरा आतापर्यंत निर्माण झालेला आहे. काही गोलंदाजी पाहायला मिळते, फिरकी गोलंदाजी. चला फिल्डिंग लावायची आपण. मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर आपण पाहतोय सोहम. चांगला खेळावा लागेल. चांगला खेळ होणं देखील फार महत्वाचं आहे. मला तरी वाटतं रवींद्र गुलवी मॅचमध्ये नाही आहे, या टीममध्ये नाही आहे, त्याचं 11 मध्ये नाही आहे, कारण की यंग खेळाडूंना त्याने संधी दिली आहे. मिथून मात्रे जेव्हा कमी असते तेव्हा मैदानाच्या आतमध्ये असतो, मात्र सध्या 12वा खेळाडू म्हणून आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देत आहे. जर आज क्वालिफाय झाले ना फायनलमध्ये जर पोहोचले तर मिथून मात्रे मला तरी वाटतं धाबा सोडणार नाहीये. ऑफस्टिकचा चेंडू बॅटची चेन कोण. अजून एक धक्का. गुड बॉलिंग. येती पाहुणे सारे मनान आज क्रिकेटच्या मैदानात. थँक्यू. जबल अर्धा संघ इथे पराभूत झालेला असे असं म्हणूया आपण. 5 विकेट्स. काय गोलंदाजी राहिली आहे. प्रतीकने सांगितलं होतं की स्पर्धा आता जवळ संपन्न होत आहेत. भिवंडीमध्ये स्पर्धा कमी होत आहेत आणि भिवंडी इमर्जन्सीचा खेळ देखील सध्या कमी होत चाललेला आहे. मात्र जाता जाता आम्ही एक स्पर्धा जिंकण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू आणि सकाळपासून चांगलाच खेळ सध्याच्या घडीला सुरू आहे. चांगला क्रिकेट खेळत आहेत. एका आंतरराष्ट्रीय नियमानुसार टाइम आउटचा जो रूल आहे तो रूल इथे लागू झाला या मॅचमध्ये, कारण की रिग्नेश इलेव्हन राणा टीम संघाचा खेळाडू आउट झाला होता. ज्या प्रकारे श्रीलंकन खेळाडू मॅथ्यूजला आउट देण्यात आला होता पंचांच्या माध्यमातून, त्या प्रकारचाच हा काही वर्षानंतर पुन्हा एकदा तुम्हाला भिवंडीमध्ये हा नियम लागू झाला आहे आणि तो नियम इथे तो वापरण्याचा प्रयत्न झाला इथे आणि तिथे बॅटर आउट झाला. आकाश बादशाह चांगली गोलंदाजी आतापर्यंत. खामोश.
हॅट्रिक चेंडू होता, ऑफस्टिकच्या बाहेर चालले की आतमध्ये चालले पाहूया. यस पंचांनी चांगला निर्णय घेतलाय. वाईट स्वेर चेंडू आहे. अगदी जी वाईटची पट्टी आहे त्याच्या बाहेरून चेंडू लँड झाला होता. विजय फार मोठा खेळाडू आहे मित्रांनो. देवरुंग बापगाव या परिसरातील हा खेळाडू महान खेळाडू आहे विजय. जय हिंद देवरुंग टीम संघाचे ते खेळाडू आहेत. काही हरकत नाहीये, भिवंडी इमर्जन्सी मध्ये खेळत आहे ते. ऑफस्टिकचा चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय. भूषण मात्र चुकी करणार नाहीये. 6वा विकेट इथे गमावलेला आहे. बॅटर आउट. मैदानात आज क्रिकेटच्या मैदानात ही आर्यन 11 ची पोर करती पाहुण्यांचा सन्मान, करती पाहुण्यांचा सन्मान, करती पाहुण्यांचा सन्मान. शिवरायाला वंदन करून उतरलो सारे. उद्याची तयारी देखील असेल या स्पर्धेची. उद्या देखील 1 से बढ़कर 1 संघांना तुम्ही या स्पर्धेमध्ये बघणार आहात. उद्या ठीक 8:30 वाजता रिपोर्ट करायचे. दोन्ही संघाच्या कॅप्टनने मायरा स्पोर्ट्स भादवड, विनोदाता प्रतिष्ठान या दोन्ही संघाने वेळेवर उपस्थित राहायचे. 9:15 वाजता टॉस होईल आणि 9 वाजता पहिला चेंडू टाकला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर ओम साई धाबा दापोडे आणि जय श्रीराम चरणीपाडा या संघांना देखील वेळेवर उपस्थित दाखवायचे आहे. उद्या इन ॲक्शनमध्ये या स्पर्धेचे आयोजक आर्यन 11 भादवड आणि बालाजी स्पोर्ट्स सरवली टीमला इन ॲक्शनमध्ये बघणार आहोत. समीर स्पोर्ट पिंपलगर आणि हर्दिका एंटरप्राइजेस पिंपलगर. उद्याचे मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील. उद्या यश स्पोर्ट्स चाविंद्र टीम देखील इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. सोडून दिलाय ऑफस्टिकच्या बाहेर. वाईट इशारा पंचांच्या माध्यमातून जबल बादशाहने 4 विकेट या षटकामध्ये घेतलेल्या आहेत. काही गोलंदाजी राहिली आहे आणि धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 4. फायफर पूर्ण होईल का? 5 विकेट घेईल का? रेकॉर्ड बनते हे तुटणे केले. असाच रेकॉर्ड त्याने डीडी स्पोर्ट भिनारवर केला होता आणि त्याला उत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार मिळाला होता. पाहूया एका षटकामध्ये 5 विकेट घेण्याचा विक्रम करेल का हा गोलंदाज. मोठा फटका येईल का की बॅटर आउट होईल. आणि 5वा धक्का रिग्नेश 11 राणा टीम संघाला देत असताना गोलंदाज आकाश बादशाह. शिवरायाला वंदन करून उतरलो सारे मैदानानं. आर्यन चषक ठेवला यो भादवड टेमघर पाड्यानं. आर्यन चषक ठेवला यो भादवड टेमघर पाड्यानं. आर्यन थँक्यू डीजे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आकाशसाठी. काय गोलंदाजी राहिली. एक बलाढ्य संघाच्या अगेन्स्ट गोलंदाजी करत असताना आपण नेहमी बघितलंय एखादा गोलंदाज 2 षटक टाकतो तेव्हा फायफर पूर्ण होतं. मात्र एका षटकामध्ये 5 विकेट घेणारा हा गोलंदाज ठरला. या स्पर्धेचं नाव आहे मॅन फ्रॉम पोगाव आकाश. चांगली कामगिरी. आकाश पाटील बादशाह ठरलाय या स्पर्धेमधला पहिला गोलंदाज ज्याने फायफर पूर्ण केला आपला. मात्र हर्षित 11 टिमगरपाडा टीम संघ कुठेतरी टाळ्या कमी वाजवत आहेत. चांगली गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली. गुड बॉलिंग. तीन चेंडू वाईट टाकले होते, एक नो बॉल टाकला होता, तरी देखील 5 विकेट मिळाले आणि 5 धावा खर्च केले आणि 5 विकेट घेतले. सॉरी माफी असावी, 5 धावा खर्च केल्या होत्या. तर षटक टाकण्यासाठी गोलंदाज झालेला आहे. केतन आलाय. किती विकेट झाले टोटल दर्पण? 7 विकेट झालेले आहेत. टोटल 8 विकेट झालेले आहेत, म्हणजे 2 बॅटरला आउट करायचं बाकी आहे. एक मात्र गणेश आहे खेळपट्टीवर, त्याच्याकडे मोठे फटके आहेत, मात्र चौकार आलाय. काही हरकत नाहीये, भरपूर उशिरानंतर हा चौकार आलाय. धावा झालेल्या आहे धावफलकावर 23 धावा 23. 39 धावा अजूनही आवश्यकता आहे 11 चेंडूमध्ये. मॅच जिंकू शकतोय. गणेशला प्रयत्न करावेच लागतील. प्रयत्न ही परमेश्वर. जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत नाहीये तोपर्यंत तुमच्या प्रयत्नांना यश मिळणार नाहीये. वाईट येत आहेत, धावा येत आहेत. पहिल्या चेंडूवर 5 धावा आलेल्या आहेत, एक चौकार एक वाईट.
11 चेंडू 38 धावा. मॅच संपली नाहीये कारण की खेळपट्टीवर गणेश पाटील आहे. गोलंदाज केतन सोडून दिलाय. मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक इथे पाहायला मिळतोय रिग्नेश इलेव्हन राणा टीम संघाचं. 37 धावा आता दूर आहे विजयापासून टीम. 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. गणेशला थांबावं लागेल खेळपट्टीवर. ब्ल्यू जर्सी मध्ये खेळाडूचं नाव माहित आहे आम्हाला, मात्र मॅच जिंकणं फार महत्वाचं आहे. मोठा फटका खेळायचा होता. धाव घेण्याचा प्रयत्न आहे. धाव पूर्ण झाली आहे. लेग बायचा इशारा राजेंद्र पाटील सरांच्या माध्यमातून. धावसंख्या धावपलकावर 26 धावा. 26. 36 धावा दूर आहेत विजयापासून. 10 चेंडू आणि 36 धावा. 10 चेंडू मध्ये 6 षटकार मारायचे. पहिल्या मॅच मध्ये जवळ 25 षटकार आले होते. चांगला कंट्रोल स्ट्रोक. काऊ कॉर्नरचा विशाल भोईर चेंडूपर्यंत पोहोचला. एक सिंगल धाव. आणि आता पहा नक्की काय चाललंय आज. गेम प्लॅन कुठेतरी ए आणि बी चांगला योग्य तो ठरत नाहीये रिग्नेश इलेव्हन राणा टीम संघासाठी. अजून एक धक्का. 9वा विकेट. थँक्यू. गणेश पाटीलची आपण चर्चा करत होतो, मात्र गणेशला कोणी सपोर्ट करत नाहीये खेळपट्टीवर. शेवटचा विकेट आहे. शेवटची जोडी आहे. एखादा विकेट मॅच फिनिश. जर धावा बनवायचे असेल तर अटॅक करावा लागेल. न्यू बॅटर फलंदाजी नावा माहिती नाहीत, काही हरकत नहीं है. नाम अपने आप बन जाएगा जब अच्छा खेलेंगे आप. ओ चांगला स्ट्रोक आणि आता षटकार आला. बैटर आउट झाला असता मात्र कैच भी छूटा और मौका भी दिया और छक्का भी दिया. थँक्यू डीजे. गणेश पाटील काटेचा हा खेळाडू आहे. केपीएल मध्ये 17 षटकार ठोकणारा खेळाडू आहे. क्षमता आहे. सुरुवात झाली आहे. बॅक टू बॅक दुसरा मॅक्सिमम 6. आठवण करून देणारा संदेश पाटील स्वतः कॉमेंट्री करत होता काटेई प्रीमियर लीग मध्ये. आणि एका मॅच मध्ये 17 षटकार ठोकणारा हा खेळाडू आहे. क्षमता भरपूर आहे. टॅलेंट आहे. हार मानली नाहीये गणेश पाटीलने. प्रयत्न सुरू आहेत. जंग जारी आहे. धाव संख्या 39 धावा धावपलकावर. 7 चेंडू 23 धावांची आवश्यकता आहे. 7 गेंदे 23 रन. मॅच मध्ये कमबॅक. या चेंडूवर एखादी सिंगल आली किंवा मोठा फटका आला इक्वेशन कमी होऊ शकतो. काय बॅटिंग पाहायला मिळत आहे. जिद्द चिकाटी. आपला हुनर दाखवत असताना खेळपट्टीवर दादागिरी करत असताना हा खेळाडू मैदानामध्ये. एकच विकेट दूर आहे विजयापासून टीम अर्षद 11. मात्र गणेश पाटील प्रयत्न करतोय. प्रयत्न आणि प्रयत्नाची पराकाष्ठा पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक तिसरा मॅक्सिमम 6. हॅट्रिक कंप्लीट करताना गणेश पाटील फ्रॉम काटई. शंकर दादा हा लय दिलदार. ख्याती गाजतय हो जगभर. ख्याती गाजतय हो जगभर. ख्याती गाजतय हो जगभर. शंकर झुकर या दादाला तरुण पिढीचा आहे आधार. थँक्यू डीजे. 45 धावा झालेल्या आहेत. 45 धावा धावपलकावर लागलेल्या आहेत. आमचे गुणलेखक सांगत आहे 17 धावांची आवश्यकता आहे 6 चेंडू मध्ये. मॅच होती कुठे आणि आली कुठे. अनिकेतने हॅट्रिक बनवली. 3 मध्ये 3 षटकार ठोकले. जितूने हॅट्रिक बनवली. आता गणेश पाटील देखील हॅट्रिक बनवताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पंकज नाईक आता जोडलाय श्याम नाईक गॅलरीमध्ये. पंक्या यशराज देखील मैदानाच्या मध्ये पाणी घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कोणता गोलंदाज असेल तो धावा डिफेन्स करेल. 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. मॅच गरम झालाय आणि थंडगार पाणी मैदानाच्या आतमध्ये मंगेश शेलार आणि जितू शेलार यांच्या माध्यमातून देण्यात आलेला हा
थंडगार पाणी मैदानाच्या आतमध्ये गेलेलं आहे. सुरेंद्र आझाद आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. अगदी सूर्य नारायण जो आहे जाण्याची तयारी असताना जाण्याचा प्रयत्न त्याचा आहे, तो नक्कीच जाईल आपल्या वेळेनुसार. मात्र थोडासा चमकदार वातावरण झालं मैदानामध्ये. मॅचलाच फोकस करूया आपण. मॅच गरम आहे तर मॅच गरमच राहू द्या. शेवटचा षटक 17 धावा डिफेन्स करण्यासाठी प्रशांत गांगोडे लोकल बॉय गोलंदाज. प्रशांत गांगोडे पाहूया कोणत्या प्रकारची गोलंदाजी करेन. माझ्या मागे मिथुन म्हात्रे आणि सामने गॅलरीमध्ये आमचे खेळाडू तुम्हाला पाहणार. सुजित भोईर, करिश म्हात्रे. मला तरी वाटतं संध्याकाळचा क्षेत्र झालेला आहे आणि खेळण्याच्या तयारीमध्ये सराव फार महत्त्वाचा आहे. हरकत नाही आहे. गावचा संघ चांगला टीमवर्क करत नाही आहे, मात्र व्यावसायिक क्रिकेटमध्ये करिश म्हात्रेचा बोलबाला आत्ताच्या घडीला सध्या चांगला आहे, चांगला खेळतोय तो. मात्र गावचा संघ कुठेतरी अडथळा निर्माण करत आहे. चांगले खेळाडू आहे संघामध्ये. पुढच्या वर्षी हा संघ भरपूर चांगला खेळ हीच अपेक्षा आम्ही करतो. अजून येणाऱ्या स्पर्धेमध्ये चांगला खेळ होणं फार महत्त्वाचं आहे. प्रशांत गांगोडे 17 धावा डिफेन्स करेल का? बॅटर सज्ज होत आहे की गणेशला स्ट्राइक मिळेल? प्रशांत गांगोडे पहिला चेंडू प्ले अँड मिस. चांगला चेंडू, डॉट चेंडू. 5 चेंडू आणि 17 धावा. नाही, भरपूर धावा आहेत. धावा 5 ते 6 धावा डिफेन्स करणारा गोलंदाज त्याला आपण हिरो बनवू शकतो. मात्र 17 धावा आहेत, भरपूर मोठ्या धावा ठेवण्यात आलेल्या आहेत आणि हवेच्या अगेन्स्ट गोलंदाजी करायची आहे. सोपं आहे, मात्र क्रिकेट आहे, काही होऊ शकतो. गणेशला स्ट्राइक कधी मिळेल हे फार महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा बॅटची पाहूया आपण. अजून एक डॉट चेंडू. आता गणेशला स्ट्राइक मिळेल का? एक सिंगल धाव घेतली असती तर कदाचित मॅच कुठे रिझल्ट दुसरा असता. आता 2 चेंडू डॉट झालेले आहेत. निराश गणेश नो स्ट्रायकिंगला पाहतोय. फुल टॉस चेंडू आणि हा चेंडू चाललाय सीमेच्या बाहेर. येतोय चौकार. नेता आमचा आहे तो साधा. 13 धावांची आवश्यकता आहे आणि चेंडू बाकी आहेत म्हणजे 3. 13 कंपल्सरी चेसिंग आहे. 3 मध्ये 3 चौकार आले तर सुपर ओव्हर नाही आहे, चेसिंग कंपल्सरी आहे. एखादा मोठा फटका जर या चेंडूवर आला तर मॅच बनू शकतो. मी एकच म्हणू शकतो. बॅटरने नक्कीच चौकार 3ऱ्या चेंडूवर ठोकलाय. त्या बॅटरचं नाव अजूनही आम्हाला माहिती नाही आहे. सोडून दिलाय ऑफस्टिकच्या बाहेर. वाईट इशारा ज्ञानदेव पाटील सरांच्या माध्यमातून. आता कंपल्सरी या धावा बनवायचे म्हणजे 12. 3 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. संकेत थोडीशी चर्चा करतोय, कारण की चर्चा करणं फार महत्त्वाचं आहे. मॅच होता कुठे आणि आला कुठे. पुढचा चेंडू प्रशांत गांगोडे. सोडून दिलाय आणि पुन्हा एकदा वाईट. करिश म्हात्रेच्या सोबत हा खेळाडू खेळत असतो ग्रामीण क्रिकेटमध्ये. करिश देखील कदाचित आवाज देत असेल की लेंथ लाईन चांगली टाकणं फार महत्त्वाचं आहे. यॉर्कर चेंडूचाच आता इथे वापर करावा लागेल, कारण की ओव्हरपिच चेंडूला मैदानामध्ये जागा नसतो, लक्षात असू द्या.
फुलटा चेंडू, ओरपी चेंडू, शॉर्ट पिच चेंडू हे सीमेच्या बाहेर जाताना आपण बघितलंय. प्रशांत गांगुडे कमबॅक करेल का? फुलटा चेंडू ऑन साईडला, शतरक्षक दूर आहे आणि चेंडू चाले सीमारेखा पार. येतोय चौकार. मनात 35-40 नंबरच्या गाड्या कीर्तन आज या जिल्ह्यात. आर्यन चषक. थँक्यू. 7 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. हरिभक्त पारायण भाऊ शिवा नाईक यांचं शुभागमन झालेलं आहे. आमचे बाबा विनंती असेल तसेच दसरजी तरे यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 2 चेंडू आणि 7 धावा. चेसिंग कंपल्सरी आहे. षटकार ठोकलं तर मॅच शेवटच्या चेंडूवर रंगताना पाहायला मिळेल. स्ट्राईक आहे खेळाडूकडे, त्याचं नाव मॅच संपेपर्यंत तरी माहिती पडणार नाहीये. मात्र जिंकल्यानंतर मॅन ऑफ द मॅच कोणाला द्यायची, गोलंदाजाला की फलंदाजाला, पाहणार आहोत आपण येणाऱ्या 2 चेंडू नंतर. केतनने 31 धावा बनवल्या होत्या आपल्या संघासाठी. चला 2 चेंडू टाकायचे आहेत. 7 चेंडू डिफेन्स करायचे आहेत. गोलंदाज प्रशांत गांगुडे याला. जो खेळाडू सुरुवातीचे 2 चेंडू डॉट झाला त्या खेळाडूचा अजूनही विकेट मिळाला नाहीये गोलंदाजाला, म्हणजे तुम्ही 0 परफॉर्मन्स आहे. सो प्लीज अर्षित 11, जितकं तुम्ही अधिक वेळ खर्च करणार ना तितकं तुम्हाला नक्कीच काही गमवावा लागेल असंच म्हणू शकता आपण. प्रशांत गांगुडे महत्वाचा चेंडू दोन्ही संघांसाठी. महत्वाच्या चेंडूवर चांगला स्ट्रोक आलाय. शतरक्षक आहे तिथे. आता गोल्डन सिक्सरची आवश्यकता आहे रिग्नेश 11 राहणार टीम संघाला. जे बसले होते ते जागेवर उभे राहिलेले आहेत आणि जे उभे होते ते जागेवर बसलेले आहेत. मिथून थोडस चिंतेमध्ये. 1 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग असल्यामुळे या धावा बनवाव्याच लागतील. सहा धावा. 1 चेंडू 6 धावा. मॅच कोणता संघ जिंकेल येणाऱ्या या चेंडूवर नक्कीच आपल्यापर्यंत रिपोर्ट येईल. मात्र मन जिंकली या दोन्ही संघांनी. सामना आवडला असं जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या दोन्ही संघांसाठी. ज्या खेळाडूने आतापर्यंत रिग्नेश 11 राहणार टीम संघाला जिवंत ठेवलं या मॅच मध्ये तो खेळाडू आहे गणेश पाटील. स्ट्रायकिंगवर षटकारांची हॅट्रिक मागच्या षटकामध्ये ठोकणारा खेळाडू मैदानामध्ये. 1 चेंडू 6 धावा. 4था षटकार तयार आहे की काय, की डॉट चेंडू गोल्डन डिलिव्हरी टाकेल हा गोलंदाज प्रशांत गांगुडे. स्लाइड मिड ऑफ लाईक क्षेत्ररक्षक तैनात लावलेला आहे विशाल भोईरला थोडासा फलंदाजावर दबाव वाढवण्याकरिता. मात्र कोणत्या बाजूला हा षटकार येईल की कोणत्या बाजूने चेंडू डॉट टाकेल. जोरदार आल्या. शेवटचा चेंडू. 1 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. शेवटच्या चेंडूवर उचललाय चेंडूला आणि चेंडू 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 चाललाय सीमा रेखा पार. गोल्डन 6 बाय गणेश पाटील फ्रॉम काटाई. मॅच फिनिश. आतापर्यंत रेकॉर्ड आहे गणेश पाटीलचा. प्रत्येक स्पर्धेमध्ये हा खेळाडू नावारूपाला आलेला आहे. जेव्हा जेव्हा ज्या खेळाडूला संधी आलेली आहे त्या संधीचं त्याने सोनं नक्कीच केलेलं आहे. आता वेळ न घेता लगेचच आपण त्याला बोलूया मॅन ऑफ द मॅच. नक्कीच एक चांगला फिनिशर आहे. महेंद्र मागे नंतर एक खेळाडू जो आहे तो म्हणजे गणेश पाटील. क्रिकेटच्या पडद्याच्या पिक्चर मध्ये नेहमी या खेळाडूचं नाव आवर्जून घेतलं जातं. गणेश पाटील इज अ मॅन ऑफ द मॅच. गणेश आणि यशराज चला आपण दोघांनी यायचे आणि टीम परवेश 11 पाये टीम संघाचे कॅप्टन आपण देखील यायचे. आपण टॉस करू. मयूर आपण जायचं टॉस बॉक्स मध्ये टॉस करून घ्यायचं शेवटच्या मॅचचं.
30 धावांची खेळी न होताना भविष्यातील एक यादगार खेळाडू म्हणून आपण नेहमी त्याला बघतो, तो म्हणजे गणेश पाटील ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. टॉसला देखील यायचंय. चल आपण टॉस करून घ्या. सर्वप्रथम मॅन ऑफ द मॅच देऊ गणेश पाटीलला. मी सन्माननीय दशरथ तरे यांना विनंती करते, आपण सर्वप्रथम मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची आपल्या शुभ हस्ते. जी ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे तुषार चौधरी यांच्या माध्यमातून, निसर्ग धाबा प्रोप्रायटर, थँक्यू सो मच. आणि त्यानंतर कोल्ड्रिंक्स भाऊ बाबा आपण आपल्या शुभ हस्ते द्यायचे, आणि बंधू काका आपण दोघांनीही कोल्ड्रिंक्स द्यायची आहे. मिरिंडा जो दिमाग रखे ठंडा. यशराज आपण कॅप्टन यायचं टॉस बॉक्समध्ये. यस. आणि पाये टीमचे कॅप्टन आपण देखील टॉस बॉक्समध्ये पोहोचायचे, आणि आमचे कॉमेंटर मयूर पाटील आपल्यासोबत टॉस बॉक्समध्ये असतील. ओ टू मयूर पाटील. चला प्रवेश विल्यम पाहे संघ आपला कर्णधार पाठवून द्यायचा आहे.